मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता पारनेर तालुक्यातील कर्जुले हारे या गावामध्ये आहे. कल्याणनगर हायवेच्या बाजूला असणारं हे गाव कर्जुले हार्या आणि रस्त्याने प्रवास करत असताना पाठीमागच्या साईडला आपण जर पाहिलं तर अतिशय पारंपरिक साज असलेलं एक शेड आहे. काय म्हणायचं बाबा, शेड म्हणायचं की याला काय म्हणायचं? पाष्टापासून बनवलेलं काय सपार का? बसू का इथं? बरं तुमचं नाव सांगा मला. अनिल आंधळे. अनिल किती वर्षापासून आहे या व्यवसाय? आमचा जुना 20 वर्ष झाला आमचा व्यवसाय. 20 वर्षापासून. हा. बैलाचं काय नाव आहे? बैलाचं नाव सर्जा. सर्जा. हा. तर आता आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीने हा ऊसाचा रस काढला जातोय. हे कशापासून बनवले? हे बाबळीच्या लाकडाचं, गोडी बाबळच्या लाकडाचा सारखा आहे. बरं आता हे प्रत्येक पार्ट आहेत, हा. प्रत्येक पार्टला नावं असतील. बरं हा, काय काय नाव आहेत? एका या मोठ्या पार्टला नवरदेव, हा. दुसऱ्या पार्टला नवरी. हा माईक लावतो तुम्हाला. नवरदेव कायला म्हणायचं? मोठ्या पार्टला याला हा नवरदेव. जोवाल्याला. हा. आणि हे नवरी. नवरी. हा. नावं देखील अशी एक सुंदर युनिक आहेत. हा. आधुनिकतेच्या काळात आजही आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी जुन्या पद्धतीने ऊसाचा रस काढला जातोय. हा. आणि तो या ठिकाणी अनेक म्हणजे उन्हाळा कडक आहे आणि या कडक उन्हात या ठिकाणी अनेक जे ग्राहक मंडळी आहेत ऊसाचा रस पिण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. हा. बाबांना एक माईक लावलेला आहे. सर्जा बाबा. ओय! ओय! परत एकदा बोला. हे आता तुम्ही बोलत होते ते. सर्जा ओय! वा वा वा, फार सुंदर पद्धतीने हा खर तर लाकडी चारकावरला रस. हा हा काय लाकडी चारकावरला रस मिळतो. हा लाकडी चरख्यावरचा हा रस. सर्जा. किती वेळ लागेल ऊस काढायला आता हे रस काढायला तुम्हाला? काढायला 5 मिनिट. हे वरती आहे याला काय म्हणतात? नवरदेव. नाही नाही, हे आडवं दांडक जू. बैलाचं नाव काय म्हटले? सर्जा होय. सर्जा वय. अलीकडच्या काळात हा. आधुनिकतेचा विकास प्रचंड झालाय, हा. पण तुम्ही जो पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी हा ऊसाचा रस काढला जातोय हा. त्याबद्दल काय सांगाल बरं? हे लाकडाचा चरक असल्यामुळं जुन्या पद्धतीने त्याच्यामुळं लोकांना आवडून पितात रस. याची काही टेस्ट वेगळी लागते का? हा, लाकडाची टेस्ट अलगच असते. त्याच्या रसामध्ये काय काय मिळवतं मग तुम्ही? रसामध्ये लिंबू, अद्रक. हा, त्याच्यामुळे वेगळी टेस्ट हा, येते. हा. बरं ऊसाच्या रसाचे फायदे सांगता येतील? ऊसाच्या रसाचे फायदे कावीळ होत नाही त्याच्यापासून. अजून पोट वगैरे साफ होतं पोट काय साफ असं? होतं, नॅचरल आहे, ओरिजिनल. हा, हे बाकीचे जे कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा 100% चांगला. हा ऊसाचा रस उत्तमच, हा आरोग्याला चांगलाच आहे ना. आता हे फिक्स का कायमस्वरूपी? हा, फिक्स असतो आमचा. 4 महिने. याला काय नाव आहे का वेगळं? हे नाही एकच आहे, नवरा नवरी. पाटी ती खालची पाटी. आता हे दरवर्षी तुम्ही ऊस तरता का मग? हा, नवीन बनवतो दरवर्षी. हे कशापासून बनवले काय काय? हे बाजरीचं कूड, सरमाड बांबू. सरमाड बांबू. आता किती दिवस हे चालू राहणार? 15 जून पर्यंत. कधी पाऊस opening पडेपर्यंत. करता काय? हा? चालू कधी करता काय? शिवरात्रीला, महाशिवरात्रीला. या फेब्रुवारी. बैलाची कशी काळजी घेता हो? हा, बैलाची काळजी? बैलाची काळजी आहे ना, त्याला वाढ आहे, हा. मका आहे घरी. कडबा आहे. आता दिवसभर इथं तो उभा राहतो, त्याला नाही, बसायला सोडतो वगैरे ना, काय? गिऱ्हाईक नाही सोडतो ना, तिथे साईडला दाव आहे. सोडतो. चारा पाणी इथंच आहे आहे, म्हणायचं आहे. त्याचं. चारा कॅरेट मध्ये आहे ना. सकाळी किती वाजता सुरुवात होते? 9ला, 9ला, संध्याकाळी 7. संध्याकाळी 7. 9 ते 7 व्यवसाय आपला. आणि हायवेच्या बाजूला असल्यामुळे गिराईक भरपूर भरपूर गिरकार भरपूर आहे. गिऱ्हाईक नाही. महत्वाचा विषय असा आहे हा. की आपल्याला हे लाकडी चरखे आहेत, हा. तर आता अलीकडच्या काळात पाहायला भेटत नाही नाही. हा. आणि त्यामध्ये बैलांच्या साह्याने हा रस काढला जातोय. हा. अलीकडे इलेक्ट्रॉनिक साधनं खूप आलीत हा. आणि त्यामुळे पारंपरिक पद्धतीने ऊस रस काढण्याची जी पद्धत आहे हा. ती आपल्याला पाहायला भेटत नाही, कारण आधुनिक तंत्रज्ञान प्रचंड विकसित झाले. हा. आता हे फार ठिकाणी पाहायला भेटत नाही नाही, असं नाही, चित्र. मोजकच ठिकाणी. हा, आता ह्या हायवेला मला वाटतं दोनच तुमची दोनच एवढी आहे. हा, गुराळा असतील. हा. मांडवळ फाट्याच्या तिकडे एक नाही हा. इथे. हा, दोनच आहे. बाकी मशीन आता. मशीनच आलेली आहे. मशीन. बसता बिसता येतं का हा, डायरेक्ट? बसता येते ना. हाय असं बसता येत त्याला. हे असं मध्ये फोल्ड होत हा, असेल ना? आहे ना त्याला. बसता येत त्याला. आता हे रसाला कोणता ऊस? कोणत्या ऊस? गावरान ऊस. गावरान गावठी ऊस. कोणत्या ऊस? कोणत्या ऊसाचा ताजा रस मिळतो, थंडगार ऊस. हे जर सोडलं नाही तर
सोललं नाही तर काळा रस येतो, आता याने सफेद रस येतो. हां अशी आयडिया आहे काही. हा, हे एक जुगाड आपण या घरीच केले. हे एक जुगाड आपलं घरीच बनवले स्वतः. हा ना. कांदा लिंबू. नमस्कार ताई, तुमचं काय नाव? मी ना आंधळे. तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रात आहे? 15. 15. तर काय सांगाल, हे पारंपरिक पद्धतीने ऊस रस काढला जातो सरकार पारंपरिक पद्धतीचाच आहे काय अलीकडच्या काळात आधुनिकतेचा विकास प्रचंड झालाय. झालाय, पण आपल्याकडे काय मशीन बिशीन काय नाही का आपल्याकडे. बरं मशीन नाही घेतलं तुम्ही? हा रस लोक आवडीने पितात म्हणून. हा म्हणून. हा, तर ह्या लाकडी मशनीचा रस असा काळपट येतो, हे तर गिरायक म्हणतात आम्हाला नाही, आम्हाला हाच रस पाहिजे, म्हणून गिरायकच आवडीने इथे येतात. असं आहे काय? हा. हा 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 हा. तर मग हा फायदा म्हणायचं. ह्या लाकडी चरख्यावरचा जो रस आहे तो अतिशय गिरायकांना ह्याच ऊसाचा रस आवडतो. याच्यावरती कुठं याच्यावरती ह्या लाकडी चरख्यावरचा हा पारंपरिक पद्धतीने हा. मशीनवरचा रस तो थोडा काळपट निघतो का? काळपट निघतो. तर असं आहे. ग्राहक मंडळी देखील रस पिण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात, चर्चा करूयात. कारण या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पारंपरिक पद्धतीचा हा साज आहे सर्व. त्यामुळे त्यांच्या देखील काय प्रतिक्रिया आहेत बरं. ते शिक्षक आहेत. तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव हा. ज्ञानदेव सुंबरे सर. हां हां. मी हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कर्जुली हरिया या संस्थेमध्ये शिक्षक बघा. म्हणून कार्यरत करतोय. हां हां. आणि हा जो अनिल आंधळे जे आहेत हे जवळजवळ ह्या गावामध्ये ह्या हायवेला 20 ते 25 वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय आहे. हां. आणि असा व्यवसाय जो आहे तर अशा पद्धतीचं पारंपरिक जो त्यांचं जे आहे बैल आणि लाकडी घाणा अशा पद्धतीचा ऊस आता रस असा कुठं राहिलाच नाही आता. पाहायलाच भेटत नाही. कुठं राहिलाच नाही आता. बरोबर आहे. विशेष म्हणजे काय झाले तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे अगदी नगर पासून हा. कल्याण पर्यंत हे दोनच या ठिकाणी 100 त्यांची भावकी आहे. हा. ते तिकडे आहे हा. खाली. हा. तर हा जो रस आहे याच्यामध्ये एकदा आयुर्वेदिक पण याच्यामध्ये आहे. कारण काय आहे त्याच्यामध्ये लाकडामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शरीराला अपाय होत नाही. हा. आणि जो लोखंडाचा जो आहे त्या सक्त्या हा. त्याच्यापासून जो रस तयार होतो हा. त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये ते अल्कोहोल जातं लोहाचं. हा. म्हणजे हे जे आहे हे शरीराला घातक येते हा. आणि हे शरीराला एकदम चांगलं आहे. चांगले हे पौष्टिक आहे म्हणायला पौष्टिक आहे. लागेल. आणि आज तुम्हाला सांगतो 45°C तापमान आहे आजचं. हा, तापमान एवढं एवढं कडक ऊन आहे. हा. एवढं हिट मध्ये हा रस जो आहे ह्या माणसाचा अनिल आंधळे यांचं मनापासून अभिनंदन आहे. आणि अशा पद्धतीचं तुम्ही जे काम करता खरोखरच तुमचं मनापासून तुम्हाला आता हे शुभेच्छा, अभिनंदन. त्यांनी हे असं छप्पर उभारलेले आहे त्याच्यामुळे थंडावा आहे. थंडावा हा. आहे. जर पत्र्याचं असतं तर आपल्याला बसता बसता सुद्धा आलं नसतं. आणि खाली माती आहे हा. त्याच्यामुळे जर याचं असतं समजा हे स्लॅबचं असतं तरी सुद्धा आपल्याला एवढी हवा नसते बसून लागली. नसतं दिलं या ठिकाणी. कारण याच्यामध्ये हा हे जे आहे बाजरीचे जे पेंडे हा. आहेत ते पेंडे आणि बांबू याला हे केलेलं आणि पाणी मारलेलं आहे त्याच्यावरती. हा. इतकं गारवा वाटतोय ना की पार तुमची एसी सुद्धा कमी पडत एवढे कमी पडेल. हा, आणि इतका आनंद त्याच्याबरोबर वाटतोय. ऊसाचा रस हा. एक वेगळाच आणि आनंद. खूप आनंद खूप. हा. अशा पद्धतीने आपण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण हरेश्वर कर्जुले हरिया या रसवंती ठिकाणी गृह. रसवंती गृह कधी जे आहे प्रवास करत असाल या ह्या रस्त्याने. प्रवास जर तुम्ही नगर कल्याण रस्त्याला जर आले तर निश्चितच इथं हा रस घ्या. आणि या रसाचा आनंद तुम्हाला निश्चितच येईल. हा रस मिळणार नाही कुठे. एक दुर्मिळ गोष्ट आहे. एक निसर्गाची एक देणगी ही आणि नैसर्गिक देणगी ही. बरोबर आणि ही अनिलनी जपली. अनिलचं सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद. हा, हा. आता ही यांची ही परंपरा आहे वर्षानुवर्ष चालू राहावी असं वाटतं काय? निश्चितच यांना आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा आहेत आणि खूप चांगलं आहे. हा. यांना आयुष्य खूप लाभ हो आणि अशा पद्धतीची ही जनतेची सेवा यांच्या हातून व्हावं. कारण ही पारंपरिक पद्धत कमी होत चाललेली आहे. आता लोक एवढं कष्ट करायला तयार नाहीत. हा. पण या अनिल सारखी माणसं आहेत कष्ट करतात आणि समाजाला ते देतात आनंद. आपल्यासारख्या आनंद द्यायचं काम खास त्यांचं बरोबर आहे, अभिनंदन आहे. बरोबर आहे. म्हणून याच्यामध्ये तुम्ही त्या करीत आहात. बैलाचे देखील कष्ट आहे. बैल आता बैल राहिलेच नाहीत. हा. बैल बघायला राहिले नाही. हा बैल सुद्धा इथं आहे. हा. अशा पद्धतीचं राहिलंच नाही. एकदम पुराणं जुन्या हे नियोजन आहे असं राहिलेलं नाही कुठं आता. महत्त्वाचं म्हणजे रसवंती गृह जे आहे ते पारंपरिक पद्धतीचे आहे. बांबू, लाकडं, बाजरीच्या पेंड्या, सरमाडापासून तो बनवलेला निवारा. त्यामुळे एवढ्या उन्हात देखील आतमध्ये बसल्यावर थंडावा मिळतो. जो उसाचा रस काढला जातो तो लाकडी चरखा आणि त्याला आधुनिकता नसून बैलाच्या साह्याने तो चरखा फिरवला जातो.
हे जे चित्र आहे ते फार ठिकाणी आता अनुभवायला मिळत नाही. हा या विषयाचा महत्त्वाचा भाग. मला हे सांगायचं आहे की पूर्वी अशा पद्धतीने रस काढला जायचा. त्यानिमित्तानं हे जे कुटुंबीय आहेत त्यांनी ती परंपरा जोपासलेली आहे आणि लोकांना, नागरिकांना ते या निमित्तानं पाहायला भेटत आहे. सर्व जो साज आहे तो या रसवंतीगृहाचा पारंपरिक पद्धतीचा आहे आणि असं जे चित्र आहे आता फार ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही. हे जे या कुटुंबियांनी ही परंपरा जोपासलेली आहे, आंधळी कुटुंबियांनी. धन्यवाद.